तर आता 2 दिवस आपण प्रस्तावना उपनिषदाची बघितली, सुरुवातीला निवेदन बघितलं आणि 2 श्लोक बघितले आपण ईशावास्य उपनिषदाचे. तर पहिल्या श्लोकात जे त्यांनी सांगितलं की जगामध्ये जे स्थावर जंगम सगळं आहे, तर ते सगळं त्या ईश्वराने आच्छादित आहे. कृपया करा स्वतःला. रजनी दीक्षित मॅडम म्यूट करा. तर 2 श्लोक जे घेतले त्याच्यात सुरुवातीच्या श्लोकामध्ये सांगितलंय जगत में जो कुछ स्थावर जंगम है वह सब ईश्वर के द्वारा आच्छादनीय है. तर हे आपल्याला आत्म्याचं ज्ञान महत्वाचं आहे ते आपण बघितलं. तर ते कसं आहे, सगळीकडे तोच ईश्वर कुटस्थ भरून राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे फक्त तू त्याचंच पालन कर आणि या जगाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, उपभोग जे आहे किंवा दुसऱ्याचा धनाचा लोभ जो आहे तो सोडून दे. हा पहिला श्लोक झाला. नंतर दुसऱ्या श्लोकामध्ये आपण बघितलं की इस लोक में कर्म करते हुए 100 वर्ष जीने की इच्छा करणे. म्हणजे कसं माहितीये का, म्हणजे 100 वर्ष आपल्याला जगायचं आहे हा विचार नाही करायचा, पण कर्म करत जो ज्यांना ह्या आत्म्याचं ज्ञान वगैरे त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल किंवा ते करू शकत नसतील. अंजली मॅडम म्यूट करून घ्या स्वतःला. तर त्यांच्यासाठी हा जो आत्म्याचा अभ्यास है, अगर तुम यह अभ्यास नहीं करोगे तो तुम्हें कर्म करते हुए ही 100 साल तक जीना पडेगा. म्हणजे जर तुम्ही या प्रवासाला पुढे गेले नाही तर तुम्हाला सतत कर्मच करावे लागतील आणि 100 वर्ष तुम्ही कर्म करतच जगाल. म्हणजे तुमच्या आत्म्याची उन्नती होणार नाही, तुमची उन्नती होणार नाही, असं त्यांनी दुसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं आहे. रूम घेऊन चाललाय. म्यूट करा स्वतःला. तर तिसरा श्लोक आज आपण घेणार आहे. तर तो तिसरा श्लोक म्हणजे काय, तर त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे अज्ञानी की निंदा, म्हणजे अज्ञानी व्यक्तीची निंदा. अंजली मॅडम तुमचा व्हिडिओ स्टॉप करा. करा सगळ्यांनी. ते आहे ते पुढे घेते ना. मुक्ता मॅडम. मॅडम तुम्ही सगळ्यांना म्यूट करून टाका. हो मॅडम, तुम्हीच सगळ्यांना म्यूट करा म्हणजे कुणाला डिस्टर्ब होणार नाही मॅम. तेच होतं, कारण प्रत्येक जण जॉईन होतो ना तेव्हा म्यूट जरी केलं तरी ते ओपन होऊन जात असं आहे ते. ठीक आहे, चला तर आपण पुढच्या श्लोकाला, म्हणजे अज्ञानी की निंदा त्यांनी सांगितलं आहे. तर अज्ञानी व्यक्ती जी आहे, अज्ञानी कोणाला म्हटलं त्यांनी इथे, की ज्यांना आत्म्याचं ज्ञान घेण्याची इच्छा नाही, तळमळ नाही, ते मुमुक्षु नाही आहेत, तर ते अज्ञानी आहेत सगळे. तर त्यांना अज्ञानी म्हटलं आहे. तर त्यांची निंदा का बरं केली आहे त्यांनी, तर हे पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला समजेल. असुर्या नाम ते लोका अंधेन तमसा वृताः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति येके चात्महनो जनाः. आत्महननो जनाः म्हणजे स्वतःच्या आत्म्याचं पण हनन करून घेतलं. हा त्यांनी एक खूप छान श्लोक इथे दिलेला आहे. तर त्याचा अर्थ ते सांगतात की वे असुर संबंधी, म्हणजे असुरी वृत्तीचे असतात असे जे लोक की ज्यांना या गोष्टीचं ज्ञानच नाही की आपल्या उन्नतीसाठी आपण असुरी वृत्ती कशी ठेवतो आणि आत्म्याच्या उन्नतीसाठी आपण आत्म्याचं हनन कसं करतो, हे कोणत्याच गोष्टीची त्यांना जाणीव नसते. त्यांना असुरी म्हटले. म्हणजे असुरी म्हणजे राक्षस वगैरे अशा पद्धतीने नाही घ्यायचंय आपल्याला. आपल्याला घ्यायचंय की आपण तमा वृत्तीमध्ये जगतो. असे लोक जे आहे असुरी वृत्तीचे, म्हणजे त्यांना अज्ञानी म्हणतो आपण, की त्यांना या गोष्टीचं काहीच ज्ञान नसतं. तर वे असुर संबंधी लोग आत्मा के अदर्शन रूप अज्ञान से आच्छादित है.
म्हणजे आत्म्याचं जे दर्शन असतं त्याच्यापासून ते अज्ञानी आहेत आणि त्या अदर्शनाने ते दादा ज्ञानी. तुझा हेडफोन मागितलं नाही. तर मॅडम म्यूट करा, आवाज येतो. जो कोई भी आत्मा का हनन करने वाले लोग होते हैं वे मरने के अनंतर उन्हें प्राप्त होते हैं. म्हणजे त्यांनी म्हटलं की मेल्यानंतर, मरने के बाद फिर से जन्म. अज्ञान लोकाचीच मग त्यांना परत प्राप्ती होत असते. तर अज्ञान को छोडेंगे नहीं. माने अज्ञान यांनी काय सांगितलं त्यांनी की करता ये बोध छोडणं आहे. म्हणजे मी करता, मी सगळं करतो, हे सगळं अज्ञान आहे. तर हे सगळं सोडायचं आपल्याला. म्हणजे प्रत्यक्ष असुरी वृत्ती नाही घ्यायची आपल्याला, म्हणजे दुष्टपणा वगैरे ते नाही घ्यायचंय, पण अज्ञान जे आहे आपल्यामध्ये ते सोडायचं आहे. ईश्वर ही करता है ये बोध जब तक नहीं होता तो उसको अज्ञानी ही कहते हैं. म्हणजे हा सर्वत्र सगळीकडे ईश्वरच आहे हे ज्ञान जेव्हा आपल्याला होईल तेव्हा त्या अज्ञानातून आपण बाहेर येऊ. तर अशा प्रकारे आता याचं विश्लेषण आपण करतो. अद्वय परमात्मा भाव की अपेक्षा से देवता आदि भी असुर होते हैं. तर आता देवता आदी असुर होते म्हणजे काय होतं की देवतांच्या रूपामध्ये जाऊनही काही काही देवता पुढच्या प्रवासाला आपला प्रयत्न करत नाहीत, त्याच्यातच आनंद मानतात आणि तिथे मग ते अटकतात. तर त्यांनी सांगितलंय हे उपनिषद जे आहे ते देवतांच्या शरीराला सुद्धा असुरच मानतात. जर ते ज्ञानाच्या मार्गाला गेले नाही, पुढच्या उन्नतीला तर जर त्यांनी प्रयत्न केला नाही तर ते असुर त्यांनी म्हटलेलं आहे. उनके संपत्ती स्वरूप लोक असुर्य है, नाम शब्द अर्थ ही निपात आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की नुसतं नाम ह्या शब्दाला काही अर्थ नाही देवता म्हणण्याला, तर त्याच्यामध्ये तुम्ही वागतात कसे आहेत त्याला महत्व आहे. ईश्वरीय भाव के सिवा जो भी भावना मन में है वो असुर वृत्ति है. जिनमें कर्म फलों का लोकन यानी दर्शन यानी भोग होता है वे लोग अर्थात जन्म योनिया अंध अदर्शनात्मक तम यानी अज्ञान से आच्छादित होते हैं. आपल्याला हे आता सगळं समजलं की अज्ञानी कोण आहे आणि असुर कोण आहे. अज्ञान के कारण देह सद्य लगता है, म्हणजे आपल्याला या देहातच आपल्याला आनंद वाटत असतो. तर हे अज्ञानी लोकांचं काम आहे. वे इस शरीर को छोड़कर अपने कर्म और ज्ञान के अनुसार उन ब्रह्मा से लेकर स्थावर पर्यंत योनि में ही रहते हैं. म्हणजे अज्ञान को ही असुर लोग उन्होंने कहा है. तर ते ह्याच योनीमध्ये फिरत राहतात. योनी म्हणजे जन्म, पुनर्जन्म, मग पुन्हा जन्म होतो, मग पुन्हा मनुष्य रूपामध्ये. तर त्यांची मुक्ती होण्यास म्हणजे उशीर लागतो, जोपर्यंत त्यांचं ते अज्ञान जात नाही तोपर्यंत. जो कोई आत्मा का घात याने नाश करता है वे आत्मघाती है. तर याचा अर्थ इथे काही आपण कोणाला मारायचं वगैरे असं नाही घ्यायचं. आत्मघात म्हणजे आत्म्याचं ज्ञान ज्यांना होत नाही किंवा ज्यांना तिकडे जाण्याची इच्छा होत नाही किंवा ती प्रवृत्ती त्यांची नसते, तर त्या लोकांना आत्मघाती त्यांनी म्हटलेलं आहे. ते लोक संसार में आसक्त रहते हैं वो लोग. वे लोग कोण है जो अज्ञानी है. पुन्हा तेच त्यांनी परत परत रिपीट केलंय. आता इथे मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगून ठेवते की प्रत्येकच हे जे उपनिषद आहे त्याच्यामध्ये रिपिटेशन खूप राहील. तेच तेच वाक्य ते रिपीट करतात, कारण ते आपल्या मनावर बिंबवलं गेलं पाहिजे आणि त्याच्यातच आपण सतत रममाण राहिलं पाहिजे. ते वाक्य सतत चिंतन करत राहिलं पाहिजे की आत्मज्ञान काय आहे, मग आपली वृत्ती काय आहे, आपण अज्ञानी आहोत का, ह्याचं चिंतन करायचंय. त्यासाठी हे वाक्य सगळे रिपीटेड असतात, पण ते थोडं घेणं आपल्याला जरुरी असतं, म्हणून मी वाचते. तो वो लोग कौन है जो अज्ञानी है. वे सर्वदा अपने आत्मा की किस प्रकार हिंसा करते हैं, असे प्रश्न इथे विचारलेले. अविद्या रूप दोष के कारण अपने नित्य सिद्ध आत्मा का तिरस्कार करने से, म्हणजे अविद्या रूप असतात ते लोक, म्हणजे अज्ञानी असतात, हा त्यांचा दोष आहे. अपने नित्य सर्व सिद्ध आत्मा का तिरस्कार करतात. तर ते लोक या सगळ्या आपल्या या गोष्टींचा, म्हणजे त्यांना ते ज्ञानच नसतं ना आत्म्याकडे जाण्याचं, तर ते तिरस्कार करत राहतात या गोष्टींचा. अज्ञानी जीवों की दृष्टि में
नित्य विद्यमान आत्मा का अजर अमरत्वादि ज्ञान रूप कार्य यानी फल मरे हुए समान तिरोभूत रहता है. म्हणजे हे जे अज्ञानी लोक आहेत तर त्या लोकांचं काय असतं की हे जे नित्य विद्यमान आत्मा, आत्मा काय आहे, हा नित्य विद्यमान आहे, आपल्या आतमध्ये तो असतोच, कायम आहे. तर त्याचं जे स्वरूप आहे अजरामर ज्ञानरूप असं जे स्वरूप आहे त्याचं, तर ते जे स्वरूप आहे ते मेलेल्या माणसांना त्याचं काही घेणं देणं नसतं. जर एखादा माणूस मेला, कारण त्याच्यामधलं चैतन्य गेले की तो जर मेला तर त्याला कोणत्या गोष्टीशी घेणं देणं नसतं. घरात काय चाललंय, कोण काय बोलतं, कशाचं काहीच नाही. तसा हा जो अज्ञानी मनुष्य असतो तो हा मेलेल्या माणसाशी त्याची हे केलेली आहे कंपॅरिझन. कशासाठी की त्याला जसं काहीच ज्ञान नसतं, तर त्याप्रमाणे मेलेल्या माणसाला जे ज्ञान नसतं तसं ह्या अज्ञानी लोकांनाही या कोणत्याच गोष्टीशी काहीही घेणं देणं नसतं. मेलेल्या माणसांना पण ह्या सगळ्या गोष्टींचं काही घेणं जसं नसतं. घर आहे की दार आहे की त्यांना काय आहे, काहीच नाही. तर हे सगळं या नित्य सिद्ध स्वरूपाचं जे अज्ञान आहे त्याप्रमाणे हे जे अज्ञानी जीव आहे त्यांचं ते ज्ञान असतं की त्यांना त्याच्याविषयी काहीच वाटत नसतं. नित्य ते झालंय आपलं ना. इसलिए प्राकृत अज्ञानी जन आत्मघाती कहते हैं, म्हणून त्यांना आत्मघाती असं आपण म्हणतो. इस आत्मघात रूप दोष के कारण ही वे जन्म मरण को प्राप्त होते हैं. तर हे लोक पुन्हा पुन्हा मग जन्म घेतात आणि परत त्यांचं ते चक्र सुरूच राहते. अगर तुम यह अभ्यास नहीं करोगे तो तुम्हें कर्म करते हुए ही 100 साल तक जीना पडेगा. हे वाक्य इथे पुन्हा त्यांनी रिपीट याच्यासाठी केलेलं आहे. म्हणजे तेच आहे, आपल्याला पुन्हा तेच सांगितलं की तुम्ही हे अज्ञानाचं जर सोडलं नाही तर पुन्हा पुन्हा तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. तर त्यांनी मग नंतर सांगितलं हे की आत्म्याचं स्वरूप काय आहे ते वर्णन केलंय. जिस आत्मा का हनन करने से अज्ञानी लोग जन्म मरण रूप संसार को प्राप्त होते हैं और उसके विपरीत ज्ञानी लोक मुक्त हो जाते हैं. जसे हे आत्म्याचे हनन करणारे जे लोक असतात अज्ञानी, ते पुन्हा पुन्हा जन्म मरणाला प्राप्त होत असतात आणि त्याच्या विपरीत ज्ञानी लोक मुक्त होऊन जातात. कारण त्यांना ज्ञान झालं आता की आत्मा काय आहे आणि आपल्याला कशी त्याच्या प्राप्तीची तळमळ आपल्याला लागली पाहिजे, त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. तर ते मग मुक्त होऊन जातात. वे आत्मघाती नाही होते. ते लोक जे ज्ञानी असतात ते आत्मघाती नसतात. वह आत्मतत्व कैसा आहे, तर त्याची त्यांना उत्सुकता लागलेली असते की कसं आहे ते आत्मतत्व. तो बतलाया जाता है जिससे हम मुक्ती प्राप्त कर सकते हैं. तर ह्या आत्मतत्वाने तो कसा आहे तो, तर ते आत्मतत्व की ज्याच्यामुळे आपल्याला मुक्ती मिळते. तर हा पुढचा जो श्लोक आहे 4 तो त्याच्यासाठी सांगितला आहे. अनेज देकम मनसो जवीयो नैनद देवा आपनुवन पूर्वमर्षत तदावतो नान्यतेति तिष्ठत तस्मिन् नपो मातरिश्वा दधाती. तर इथे त्यांनी सांगितलं आहे की अतिशय वेगवान, जवियो म्हणजे वेगवान, वह आत्मतत्व अपने स्वरूप से विचलित न होने वाला है. म्हणजे तो एक फक्त स्थिर असतं, त्याच्यामध्ये हालचाल नसते, काहीच नसते आणि ते आपल्या स्वरूपापासून कधीही विचलित न होणारे आहे. एक म्हणजे ते एकमेवच असं तत्व आहे, ते एकच आहे, असे अनेक काहीच नाहीये. एकत्व म्हणून आपण म्हणतो ना, एक रूप व्हायचंय, एकत्व पाहिजे, तर ते एकच तत्व असल्यामुळे आपण एक आहे ते. तथा मन से भी तीव्र गती वाला है. आता इथे आपल्याला माहिती की मनाची गती किती तीव्र असते. एका क्षणात आपण अमेरिकेला जाऊ शकतो, एका क्षणात आपल्याला जिथे इच्छा झाली तिथे आपलं मन जाऊ शकतं. तर किती वेगवान आपलं मन असतं. त्याच्याही पेक्षा हे आत्मतत्व अतिशय वेगवान आहे. म्हणजे काही ते असं वेगाने चाललंय असं नाही म्हणता येणार. मनाची जशी गती पोहोचते एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं तर ते जाऊन पोहोचतं, अशा प्रकारे नाही घ्यायचा त्याचा अर्थ की ते मनाच्याही आधी, मन पोहोचायच्या आधी तिथे ते अस्तित्वात असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मन जातं तिथे ते आधीपासूनच अस्तित्वात असतं, म्हणजे तिथे ते असतंच. तर हे आता आत्मतत्व जे आहे ते सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे. जिथे आपण इच्छा करू, त्या मनाची जिथे इच्छा होईल, तर मन जर पोचायला लागेल तिथे त्याच्या आधीच हे आत्मतत्व तिथे असतंच, स्थित असतं.
इसे इंद्रिया द्वारा प्राप्त नहीं कर सकी, इंद्रिया भी प्राप्त नहीं कर सकी, म्हणजे ते इंद्रियांच्या द्वारे प्राप्त नाही होऊ शकत. हे जे आत्मतत्व आहे ह्याच्या सगळ्या आपल्या इंद्रिय आहेत. आपण तत्वबोध जे वाचलं त्याच्यामध्ये सगळं सांगितलं आहे की किती इंद्रिया काय ते. मी म्हणूनच ते आधी घेतलं की हे शब्द आपल्याला माहिती पाहिजे. पंचज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय. तर ह्या इंद्रिया सुद्धा त्यांना त्या तत्वाला प्राप्त नाही करू शकत, क्योंकि यह उन सबसे आगे गया हुआ यानी विद्यमान है. म्हणजे हे इंद्रियांच्या आधी सुद्धा पुढे गेलेलं आहे. पुढे म्हणजे गतीने पुढे गेलं नाही, तिथे स्थितच आहे, विद्यमान आहे. सगळं काही बदलत असतं पण आत्मतत्व कधीही बदलत नाही. अनचेंजिंग म्हणतो आपण त्याला. वह स्थिर होने पर भी अन्य सब गतिशीलों के अतिक्रमण गतिशीलों को अतिक्रमण करता है. म्हणजे स्थिर आहे एका ठिकाणी. साक्षी भाव आपण जो म्हणतो ना, तर तो ब्रह्म जे आहे ते साक्षी भावाने विद्यमान असतं सगळीकडे. तर वह स्थिर म्हणजे स्थिरच आहे ते. होने पर भी अन्य सब गतिशीलों को, अन्य सभी गतिशीलों को म्हणजे संसार हा गतिशील आहे, इंद्रिया गतिशील आहे, मन गतिशील आहे. पण त्या सगळ्यांच्याही परे जाऊन त्यांनाच अस्तित्व देणारा जो असतो तो हा आत्मा असतो. आणि त्या सगळ्या ज्या गतिशील गोष्टी आहेत त्याच्यावर हे अतिक्रमण करतं. अतिक्रमण म्हणजे आता याचा अर्थ तुम्हाला माहित असेल की जसं रस्त्यावर अतिक्रमण असतं, म्हणजे रस्ता दुसऱ्या कॉर्पोरेशनचा असतो, पण बाकीचे ठेलेवाले वगैरे लोक ते अतिक्रमण करून घेतात, तिथे आपले दुकानं काढतात. तर या प्रकारे आपण अतिक्रमण समजू शकतो. तर हे जे सगळे चल गोष्टी आहेत, गतिशील गोष्टी आहे, मन झालं, संसार झालं, इंद्रिय झालं, त्याच्यावर हे तत्व अतिक्रमण करत असतं. उसकी रहते हुए ही म्हणजे ते आहेच तिथे, अर्थात उसकी सत्ता में. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याच सत्तेने चालत असतात. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे की सत्ता कोणाची आहे? आत्मतत्वाचीच सत्ता सगळीकडे आहे. पण ह्या सगळ्या ज्या गतिशील गोष्टी आहेत तर त्याच्यावर अतिक्रमण ते करते, याचा अर्थ की ते जाऊन त्यांना हे करतं असं वगैरे नाहीये. तर ते त्याची सत्ताच त्या सगळ्यांवर असते. त्या सत्तेनेच हे सगळ्या गोष्टी चालत असतात, इंद्रिय, मन वगैरे सगळं सगळं. वायु समस्त प्राणियों के प्रवृत्ति रूप कर्मों का विभाग करता है. आता वायू म्हणजे प्राण, म्हणजे जे आपले पंचप्राण वगैरे आपण जे म्हणतो ना, तो वायू आहे. तर तो जो प्राण असतो आत्मतत्व से ही वह सत्तावान होता है. तो वायू जो आहे, मनाची गती वायूने असते. म्हणजे वायूने ती गती असते. गती हा शब्द वायूशी रिलेटेड असतो, हे आपण लक्षात घ्यायचं कधी पण. तर वायूच्या वेगाने मन असं धावतं. आपला गीतेमध्ये म्हटलेलं आहे मनश्चंचल मस्थिरम. तर ते किती चंचल असतं, किती फास्ट जाऊ शकतं. तर ते कशाच्या गतीने जातं? वायूच्या. तर वायूला पण सत्ता कोण देतं? हे आत्मतत्वच देतं. तर हे लक्षात ठेवायचं आहे की ते त्यांनी त्याचा अर्थ सांगितला आहे की उसके रहते हुए ही, अर्थात उसकी सत्ता में ही, म्हणजे त्याच्या सत्तेनेच वायू कार्य करत असतात. समस्त प्राणियों के प्रवृत्ति रूप कर्मों का विभाग वायू करता, म्हणजे त्याच्या सत्तेनेच वायू चालतो. सगळे पंचमहाभूत आपण जितके काल बघितले, इंद्रिय, सगळं सगळं त्याच्या सत्तेशिवाय दुसरं काहीच नाही. जो चलने वाला न हो उसे अनेजत कहते हैं. अनेज देकम हा शब्द आपण आता बघितला, त्याला अनेजत असे म्हणतात. जो चलने वाला न हो म्हणजे कोण आहे हा? तर क्योंकि एज यानी कंपन, एज यानी व्हायब्रेशन. एज हा शब्द जो आहे, एज असा जो धातू आहे, त्याचा अर्थ होतो कंपन. त्याला अनेजत असे म्हटले आहे. एज धातू का अर्थ कंपन है, म्हणजे व्हायब्रेशन आपण जे म्हणतो ते. इस प्रकार वह आत्मतत्व कंपन, चलन अर्थात अपनी अवस्था से च्युत होने से रहित है, यानी सदा एक रूप आहे. आता व्हायब्रेशन म्हणजे कंपन म्हणजे स्थिरता आहे का तिथे? नाही, ते हलणारच आहे. व्हायब्रेशन म्हणजे हलतं. जी गोष्ट हलते ती स्थिर नाही राहू शकत. मग ते जे आहे चालणार जे आहे, तर तेच तुम्ही आत्मतत्व धरू शकता का? नाही. तर इस प्रकार वह आत्मतत्व कंपन चलन अर्थात अपनी अवस्था से च्युत होने से रहित यानी सदा एकरूप है. तर ते तिथे आपल्याला दिसायला दिसतं किंवा जाणवतं की ते चलायमान आहे, पण ते तसं नसतं. व्हायब्रेशन नसतात त्याच्यामध्ये.
न बदलने वाला आहे, ते बदलू पण नाही शकत, एका जागी स्थिर असतं, पण आपल्याला त्याची थोडी अशी जाणीव होते. वह एक ही सब प्राणियों में वर्तमान है, सगळ्या प्राण्यांमध्ये तेच आहे. तथा संकल्पादी, थोडस माझं घरच रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे गाड्यांचे आवाज येतील थोडेसे. वह एक ही सब प्राणियों में वर्तमान है तथा संकल्पादी रूप मन से ही जवीय यानी अधिक वेगवान है. म्हणजे मनापेक्षाही त्याला वेगवान म्हटलेलं आहे. त्याचं कारण आपण वरती वाचलंच. तर संकल्पादी रूप मन से म्हणजे मन काय आहे, संकल्प विकल्पवालं मन असतं. संकल्प आणि विकल्प हे जे मन आहे त्याची सत्ता सुद्धा, मनावर पण कोणाची सत्ता असते, तर ती आत्मतत्वाचीच असते. त्याच्यापेक्षाही हे आत्मतत्व अधिक वेगवान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा मग इथे पूर्व पक्ष प्रश्न विचारला होता की याचं काय आहे अर्थ, तर त्यांनी सांगितलं यह विरुद्ध बात कैसे कह जाती है कि वह आत्मतत्व ध्रुव, ध्रुव म्हणजे निश्चल, एका ठिकाणी ध्रुव तारा जो असतो तो एकाच ठिकाणी असतो ना, तर त्याला ते त्याचं दिलेले उपमा कि आत्मतत्व ध्रुव एवं निश्चल है तथा मन से भी अधिक वेगवान है. असं कसं होऊ शकतं, म्हणजे तुम्ही इकडे म्हणता निश्चल आहे म्हणता, स्थिर आहे म्हणता, आणि मग वेगवान पण म्हणतात, तर याचं काय म्हणजे कसं समजायचं आम्ही. तर वेगवान जे असतं त्याच्यामध्ये कंपन असतात, म्हणूनच त्यांनी हा प्रश्न विचारलाय. तर सिद्धांती सांगतात, म्हणजे जे शंकराचार्य ज्यांनी भाष्य केले ते सांगतात यह कोई दोष नाही है, म्हणजे हा काही दोष नाही, हा शंका आपल्या मनात येऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, असं जे आपण म्हणतो ना तसं. क्योंकि निरूपाधिक और सोपाधिक रूप से यह विरुद्ध कथन भी बन सकता है. तर इथे त्यांनी असं सांगितलं की निरूपाधिक म्हणजे निर्गुण आणि सोपाधिक म्हणजे गुणमय. निर्गुण आणि गुणमय, आता गुणमय म्हणजे मूर्तीला म्हणतो आपण, प्रत्यक्ष भगवंत जो असतो शरीरा धारण करून येतो तेव्हा त्याला आपण गुण लावतो, म्हणजे तो असा दिसतो असं असतं सगळं. हे सगळ्यांना माहिती आहे गुण आणि निर्गुण काय असतं ते. तर हे एकमेकांच्या विरुद्ध कथन आहे असं त्यांचं म्हणणं आहे की शुद्ध ब्रह्म जे असतं, शुद्ध ब्रह्म में कंपन नाही है. तर ह्या शुद्ध ब्रह्मामध्ये कंपन नसतं, मी म्हंटल व्हायब्रेशन जसं सांगितलं ते. ईश्वर अनंत है उसकी इति मत करो असं त्यांनी सांगितलं. तर त्यांचा म्हणण्याचा अर्थ काय आहे की जेव्हा ते निर्गुण असतं त्यावेळेस ते अचल असतं, आणि रूप घेऊन आलेलं असतं, रूप घेऊन जे आलेलं असतं तर ते सोपाधिक रूपचे म्हणतात त्याला आपण, जे गुणासहित आलेलं असतं. तर ते कसं आहे की ते आपल्याच मायेने, आपल्या मायेच्या उपाधीमध्ये झाल्यामुळे ते आपल्याला चल दिसतं, म्हणजे ते क्रियाशील आहे असं आपल्याला दिसतं. तर त्यांच्याच पासून निर्माण झालेली जी माया, आता माया आपण काल बघितली, ब्रह्म बघितलं, सगळं सांगितलंय, उपाधी के कारण त्याच्यामध्ये कंपन असतात. मग त्यांचं म्हणणं आहे की मायाच्या आधारात जे उपाधी त्याला येते तर त्याच्याप्रमाणे त्याच्यात कंपन असू शकतात, दिसतात, म्हणजे आपल्याला दिसतं, सगळे आभास असतात, माया म्हणजे सगळं आभास असतं असं त्यांनी सांगितलंय. तर उस अवस्था में अपने निरुपाधिक रूप से तो अविचल और एक ऐसा कहा जाता है तथा अनंतकरण की मनरूप संकल्प विकल्पात्मक उपाधि का अनुवर्तन करने के कारण मन से भी अधिक वेगवान हो गया है. आता हे त्यांनी काय सांगितलं इथे की उस अवस्था में अपने निरुपाधिक रूप से तो अविचल है, म्हणजे जेव्हा निर्गुण असतं तेव्हा ते अविचल असतं, स्थिर असतं, हे आता लक्षात आलं. एक ऐसा कहा जाता है म्हणजे तो एकच स्थिर आहे. नंतर ते सांगतात अंतःकरण की मनरूप संकल्प विकल्पात्मिका, म्हणजे अंतःकरण जे आहे आणि तिथे मन असतं, तर त्या मन कसं आहे, संकल्प विकल्पात्मक मन असतं, तर त्याची जी उपाधी त्याला लागलेली आहे मनाची, संकल्प विकल्पात्मक उपाधी, त्याच्या वर्तनाने त्याला म्हटलं आहे की मनापेक्षाही ते वेगवान आहे. थोडस समजण्यासाठी कठीण होईल तुम्हाला, पण मी सोपं करून अजून सांगते की त्या उपाधीमुळे, मायेच्या उपाधीमुळे ते मन जे आहे ते संकल्प विकल्पात्मक होऊन जातं. मायेमुळेच मन निर्माण झालेलं आहे, खरं तर ते नसतंच काही. तर त्या उपाधीचा जो अनुवर्तन म्हणजे क्रियाशीलता, तर ते मन जे आहे ते चंचल असतं,
तर ते क्रियाशील होऊन जातं. कशामुळे हे? तर हे ब्रह्म पण क्रियाशील झालं आहे असा जो आभास आपल्याला कशामुळे होत असतो, तो मायेमुळे होत असतो. आणि म्हणून आपण त्याला वेगवान म्हणू शकतो. तो मनाच्या पण जास्त वेगाने हा ब्रह्म तिथे पोहोचलेलं असतं. तर म्हणून ती ही उपाधी दिली आहे. इस लोक में देहस्थ मन का ब्रह्मलोक आदि दूर देशों में संकल्प रूप से एक क्षण में ही गमन हो जाता है. तर तेच त्यांनी सांगितलं, एका क्षणामध्ये आपण गमन करू शकतो. ते मनाबद्दलच सगळं सांगितलंय. तर अगर हम देहबोध में है, संकल्प रूप से एक क्षण में म्हणजे देहबोधात आपण असतो, म्हणून ते मनाची उपाधी संकल्प विकल्पात्मक मन असतं हे सांगितलेलं आहे. मन ही ईश्वरची उपाधी आहे, ते पण मी आता तुम्हाला सांगितलं. तर त्याच्यानंतर सांगितलं त्यांनी की अतः मन का अत्यंत वेगवत्व तो लोक में प्रसिद्ध ही है. मनाचं तर आहेच, किती वेगवान असतं, कुठेही पोहोचू शकतं हे त्यांनी सांगितलं. किंतु उस मन के ब्रह्म लोकादि में बड़ी शीघ्रता से पहुंचने पर वहां आत्म चैतन्य का अवभास पहले से ही पहुंचा हुआ सा अनुभव किया जाता है. इसी से वह मन से ही अधिक वेगवान है ऐसा श्रुती कहती है. श्रुती म्हणजे श्रुती वाक्य जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ते मनासारखं पेक्षाही किती वेगवान आहे ते तुम्हाला समजेल आता. जिसका प्रकरण यह चल रहा है. तर कोणाचं प्रकरण आहे हे? आत्मतत्वाचं प्रकरण आहे, आपण बघितलं. तो वह आत्मा ही रिफ्लेक्शन है, पहले से ही रिफ्लेक्ट होता है, मन भी रिफ्लेक्टेड है, इसलिए उसे मन से वेगवान कहा गया है. इस आत्म तत्व को देवगण भी प्राप्त अर्थात उपलब्ध नहीं कर सकते. आता देवगण म्हणजे देवता वगैरे नाही, तर इथे देवता म्हणजे इंद्रिय घ्यायचं आपल्याला. आपले जितके सगळे इंद्रिय आहेत त्यांना देवतांचं नाव दिलं आहे. प्रत्येक इंद्रियांची देवता असते, मी तुम्हाला काल सांगितलं. तर त्याप्रमाणे त्या इंद्रियांना घ्यायचंय, पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, त्यांना देवता ही उपाधी त्यांनी दिलेली आहे. तर विषयों का द्योतन प्रकाश करने के कारण चक्षु आदि इंद्रिया ही देव है. हे सांगितलं मी आताच तुम्हाला की त्या इंद्रियांना त्यांनी देव मानलेलं आहे. देव अशी उपाधी त्यांनी दिली आहे. आकाश के समान व्यापक होने के कारण वह वेगवान मन से भी पहले ही गया हुआ है. व्यापक असतं आत्मतत्व, हे ऑल परवेडिंग आहे, म्हणजे सगळीकडे सगळं जे आहे स्थावर जंगम ते आत्मतत्वाने व्यापलेलं आहे. तर म्हणून ते पहिल्यापासूनच तिथे स्थित असतं. तर आता इथे इंडिकेशन झालेलं आहे, 10 मिनिटच राहिले आहे. तर आपण बाकीचं पुढचा जो आहे ते उद्या घेऊया. आता आपली वेळ झाली आहे आणि आपल्याला आता ध्यान करायचं. तर हा विषय थोडा कठीण आहे समजायला, तरी मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि समजा नाही समजलं तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. मॅडम 1 मिनिट फक्त, एक रिक्वेस्ट होती. हा बोला. हा, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, आपले जे श्लोक आहेत ना, म्हणजे आपण 4 तारखेपासून सुरू केलंय ना, हो. तर फक्त त्या श्लोकाचं एक मॉरल ऑफ द स्टोरी कशी असते ना, हा तसं त्या 4 तारखेच्या श्लोकाचं मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे ते एक वाक्य आम्ही वरती लिहून ठेवणार की ह्या वाक्यावर तुम्ही एक्सप्लेन केलं. किंवा 5 तारखेला आपण काय, जसं आज तुम्ही सांगितलं अज्ञानी व्यक्ती, ह्याच्यावर आपण आज बोललो बरंचसं, तसं हो. मला फक्त 4 आणि 5 तारखेला आपण बेस काय होता सब्जेक्ट, आणि मग पुढे काय बोलताय ते मी नोट्स काढतेय बोलता बोलता. अच्छा, हा, मी तसं सांगितलं. फक्त जरी सुरुवात, हा म्हणजे मला म्हणजे मग उद्या जे आता समजा असेल ना, उद्या कशावर आहे तर ते सुरुवातीला सांगितलं ना, मी ते लिहीन ऍज अ सब्जेक्ट, आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन मला जे पॉइंट्स महत्वाचे वाटतील ते मी लिहून घेते असं. आज मी तुम्हाला सांगितलं ना की ते आत्मतत्व कसं आहे, मग की अज्ञानी रूप, तर त्या अज्ञानी लोक हा, तर नाही त्याला. आजचं कळलं, नाही नाही आजचं कळलं. 4 आणि 5 तारखेला तसं ते मेन काय होतं, ते तत्वबोधच होतं 4 आणि 5 तारखेला, त्याचंच एक्सप्लेनेशन तुम्ही केलं बरोबर ना. हा नाही, पहिला जो श्लोक आहे तो ईशावास्यमिदं सर्वम, म्हणजे तो सर्वत्र ईश्वरच भरलेला आहे, कुठून कुठून ओके भर. ओके 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 हा, ओके ओके. ते मुख्य आहे त्याचं आणि मग त्याच्यामध्ये विश्लेषण आहे. आणि मग दुसरं जे आहे की जर तुम्ही त्या मार्गाला नसेल जाणार किंवा जे नाही जाऊ शकत, तर त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म आहे. 100 वर्षाची ते कर्म करत इच्छा करून ओके ओके ओके, कळलं ओके ओके यायचं आहे. आणि आजचा ओके जो ओके. आपण तो ते तर मी तुम्हाला सांगितलंच की ते हा अविचल हा, आहे आणि हो हो हो, त्यापेक्षाही वेगवान आहे. राईट राईट. हा. आणि थँक्यू मॅम, थँक्यू. हा, तर हे दोन आपण बघितले. ठीक आहे ना. ठीक ठीक आहे ठीक. नसेल ओके. लक्षात आलं तर विचारू शकता तुम्ही, वाटल्यास नाही ग्रुपवर ठीक.
विचारू शकता, मी उत्तर टाकेल. ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके. तर चला आता आपण जेवढं जमेल तेवढं ध्यान करूया. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि ध्यानाच्या पोझिशन मध्ये सगळ्यांनी बसायचं आहे. जे नवीन साधक आहे त्यांना मी सांगते की पाय फोल्ड करून बसायचे. खाली नसेल बसता येत तर तुम्ही सोफ्यावर कुठेही बसू शकता, पण पाय जे आहे ते क्रॉस करूनच बसायचे आहे आणि हात एकमेकांमध्ये गुंतवायचे आहे. हात पण असे ब्लॉक करायचे आणि डोळे बंद करायचे आणि पूर्ण ध्यान होईपर्यंत डोळे उघडायचे नाही. जरी मी ध्यान घेता घेता आपलं टायमिंग संपलं तरी 5 मिनिट नंतर सुद्धा ध्यान करून मगच उठायचंय, मी सूचना दिली होती. तर सगळ्यांनी ध्यानाच्या अवस्थेत जायचंय. आज जरा नवीन साधक असल्यामुळे मी थोडं आनापानसाठीच ध्यान घेते, मग उद्या परवा आपण नवीन ध्यान घेऊ. तर सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. सगळ्या इंद्रियांना रिलॅक्स करायचं आहे. शांत करायचंय हात, पाय, मान, डोकं. सगळे इंद्रिय अतिशय रिलॅक्स झाले आहेत अशी सूचना द्या स्वतःलाच. हळूहळू सगळ्यांनी आपलं लक्ष नॉर्मल जो श्वास आपण घेतो त्याकडे द्यायचा आहे. श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. तर आपल्या दोन्ही नाकपुड्या ज्या आहेत त्यांच्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. कशा प्रकारे श्वास आपण आतमध्ये घेतो आहे आणि बाहेर सोडतो आहे. त्याचबरोबर हळूहळू आपण श्वास घ्यायचा आहे. घ्यायचा म्हणजे जो नॉर्मल श्वास आहे तोच, फक्त त्याला ऑब्झर्व करायचा आहे. अतिशय सुंदर अशी श्वासाची प्रक्रिया असते. त्याला ऑब्झर्व करा सगळ्यांनी. श्वास येतो आहे आतमध्ये हळूहळू आणि श्वास बाहेर सोडतो आहे. लक्ष फक्त आपल्या श्वासाकडे द्यायचं आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा श्वासाद्वारे आपण आतमध्ये घेतो आहोत आणि शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत, जे दुखणे आहेत, ते हळूहळू आपण बाहेर सोडतो आहोत. सगळ्यांनी नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वसन वगैरे करायची गरज नाही.
यामुळे आपण ब्रह्मांडीय ऊर्जेला कनेक्ट होत असतो. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आतमध्ये घेण्याची जी प्रक्रिया असते त्याद्वारे आपल्या शरीराचे शुद्धीकरण होत आहे असे फील करायचं आहे आणि शरीरातले सगळे रोग, टॉक्सिन, खराब केमिकल्स उच्छ्वासाद्वारे आपण बाहेर सोडतो आहोत. हळूहळू श्वास येतो आहे दोन्ही नाकाद्वारे आपण आतमध्ये हळूहळू घेऊन तो गळ्यापर्यंत आला आहे. व्हिज्युअलाइज करतोय आपण त्याला गळ्यातून तो हळूहळू आपल्या छातीमधून फुफ्फुसांपर्यंत जातो आहे. नंतर हळूहळू पोटातून बेंबीपर्यंत आपण श्वास घेतो आहोत आणि पुन्हा बेंबीपासून तो हळूहळू श्वास छातीकडे फुफ्फुसांमधून गळ्याच्या भागातून पुन्हा वरतून आपण नाकपुड्यांमधून बाहेर सोडतो आहोत. ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, पायाचे, कमरेचे, हाताचे, कोणतेही दुखणे असतील डोक्याचे, तर त्यांनी हा श्वास तिथून आपण घेतो आहे त्या दुखण्यापासून आणि निश्वासाद्वारे ते दुखणे आपण बाहेर टाकतो आहोत. हे फील करायचं आहे. जितकं तुम्ही या सगळ्या गोष्टी फील कराल तितके लवकर तुमचं मन शांत होण्यास मदत होईल.